जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा आपला अगदी महत्वाचा व्हिडिओ आहे। का महत्वाचं म्हटलंय त्याचं कारण हे तसंच आहे, कारण आता एक्झाम कधीही होऊ शकते हे ऑलरेडी डिक्लेअर झालेलं आहे। फॉर्म बरेच विद्यार्थ्यांनी भरलेला आहे। मग फक्त 90 दिवसांमध्येच आपल्याला अभ्यासाचा स्टडी प्लॅन हवा आहे, प्रत्येकाला हवा असतो, बरोबर? आणि का स्टडी प्लॅन हवा याचंही कारण मी सांगते तुम्हाला, की बरेच विद्यार्थी मित्र असे होते की यावर्षी भरती निघणारच नाही असं म्हणून अभ्यास पूर्ण स्किपच केला होता, सोडून दिला होता अभ्यास। ठीक आहे। आणि बरेच विद्यार्थी मित्र असे आहेत की याच वर्षी अभ्यासाला सुरुवात केली आहे आणि वेळ तर अगदी कमी राहिला हातामध्ये। मग 90 दिवसामध्ये परफेक्ट मराठी व्याकरण असं काय वाचायचं? अख्खा दिवस तर मराठी व्याकरण नाही घेऊ शकणार ना। जे काही तुम्ही तास द्याल त्याच्यामध्ये काय वाचायचं, कसं वाचायचं, किती वाचायचं? नवीन विद्यार्थी मित्र आहेत, पहिलीच भरती आहे, त्याच्यामुळे त्यांना हे करणं गरजेचं आहे। आणि असे बरेच विद्यार्थी मित्र आहेत की गेल्या वर्षी 2-4 मार्कावरून राहिलेले आहेत, 3-4 वर्षांचा त्यांना अभ्यासाचा अनुभव आहे, पण शेवटच्या 90 दिवसांमध्ये नक्की मराठी व्याकरणामधलं काय वाचावं जेणेकरून आपल्याला 25 पैकी 23 मार्क्स पडले पाहिजेत। आता शुभांगी मॅडम समोर उभ्या आहेत, त्याच्यामुळे 25 पैकी 25 नाहीच म्हणणार बाकीच्यांसारखं। का नाही म्हणणार? कारण अनुभवावरून मी सांगते तुम्हाला की 25 पैकी 25 सगळेच्या सगळे प्रश्न कोणाच्याच ओळखीचे नसतात, ना माझ्या ना तुमच्या। 25 पैकी 23 ची गॅरंटी मी देऊ शकते, पण जे 2 प्रश्न असतात ना, ते 2 प्रश्न मेरिट ठरवणारे असतात। त्याच्यामुळे प्रत्येक विषयातले 2-2, 3-3 प्रश्न नव्याने तयार केलेले असतात। तेच सगळंच जर रिपीट जसंच्या तसं होत राहिलं तर मुलांना काय अवघड आहे बरं, मला सांगा भरती होणं? त्याच्यासाठीच प्रत्येक विषयाचे 2-2, 3-3 प्रश्न नवीन तयार केले जातात। मग पुढच्या वर्षी ते नवीन PYQ म्हणून ते सगळ्यांच्या समोर येतात। ओके, तर हा महत्वाचा विषय आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तत्पूर्वी विषय चालू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा। व्हिडिओ आवडत असेल, माहिती महत्त्वपूर्ण असेल, लाईक करायचं आणि पुढे शेअर करायचंय। ओके मित्रांनो, तर आपण चालू करूयात की मराठी व्याकरण हा जो काही आपला विषय आहे, तर हा विषय 90 दिवसांमध्ये कसा पूर्ण करावा। ठीक आहे, तर ह्याच्यासाठी मला असं वाटतं सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे ते म्हणजे आपला अभ्यासक्रम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। काय? अभ्यासक्रम। जर तुम्हाला माहीतच नसेल की आपल्याला पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरणामध्ये काय काय शिकायचं आहे, कोणते कोणते टॉपिक येणार आहे, ठीक आहे, माहीतच नसेल, आपण जर तुम्ही काही काही एमपीएससी ची पुस्तकं घेऊन आलेले असतात, टिळक चौकातून, एबीसी चौकातून, बरोबर आहे ना? कारण तिथं जास्त करून मार्केट तेच आहे। ओके, आपण एमपीएससी ची पुस्तक घेऊन येतो, घरचे सांगतात बाळा कंबाईन दे नाही ते एमपीएससी दे, खूप छोटं ध्येय नाही ठेवायचं कधी, असं सगळेजण आपल्याला सांगत राहतात। पण सध्या तुम्ही उतरत्या पोलीस भरतीमध्ये एमपीएससीचं पुस्तक आणलेत, मेन्सचं पुस्तक आणलंय, सगळं जसं जसं वाचायला सुरुवात केली, होईल का रे? होईल, पण खूप टाइम लागेल। आपल्याकडे तेवढा टाइम आहे का आता? आपल्याकडे फक्त 90 दिवस आहेत। त्यामुळे सांगतेय की तुम्ही ज्या भरतीचा अभ्यास करताय, जी गव्हर्नमेंट एक्झाम असेल त्या ज्याचा जे व्हायचंय तुम्हाला त्याचा अभ्यासक्रम तुमच्या डोळ्यासमोर अगदी पाठच पाहिजे, मी तर म्हणेल। अख्खे टॉपिक पाठ करायचे, जसे टॉपिकची नावं पाठ करायची सगळ्यात पहिले। ठीक आहे, काय करायचं? सगळ्यात पहिलं महत्वाचं काम टॉपिकची नावे पाठ करायची आहेत। ओके, हे पाठ केल्यावर तुम्हाला कळेल ना, PYQ जर तुम्ही वाचले प्रिव्हियस इयर क्वेश्चन, तेव्हा तुम्हाला कळेल नाही की कोणत्या टॉपिक मधले किती क्वेश्चन आले होते, कोणता टॉपिक किती महत्वाचा आहे, हे तेव्हाच तुम्हाला कळेल। सगळ्यात पहिलं झालं अभ्यासक्रम, कोणते कोणते टॉपिक मराठी व्याकरणामध्ये आहेत। 90 दिवसाचा स्टडी प्लॅन सांगतेय, असं नाही की मग मराठी व्याकरण पूर्ण पाठ करायला 90 दिवस लागेल, 1 महिन्यामध्ये सुद्धा मराठी व्याकरण पाठांतर होतं, पण त्याची रिव्हिजन ठेवायची आपल्याला, काही ना काहीतरी व्हेरिएशन्स आणायचे। एकदा फक्त टॉपिक खालचे प्रश्न वाचले ना, नेक्स्ट टाइम रीडिंग करताना PYQ वाचायचे, त्याच्या पुढे रीडिंग करताना सगळे मिक्स वाचायचे, असं करायचं आपल्याला। ओके, टॉपिकची नावं पाठांतर करायची, त्याच्यानंतर महत्वाचं आहे आपलं PYQ। PYQ आधी वाचू नका। जे नवीन विद्यार्थी मित्र असतील पण त्यांना 90 दिवसामध्ये मराठी व्याकरण सगळं समजून घ्यायचंय, तर त्या विद्यार्थी मित्रांनी आधी टॉपिक वाचायचे आहेत,
त्याच्यानंतर PYQ जर तुम्ही पाहिले, एखादं पुस्तक तुमच्या जवळ ठेवायचं आहे. ओके, PYQचं एक पुस्तक ठेवा आणि आपल्या मराठी व्याकरणाचं एक पुस्तक ठेवा. ठीक आहे. मराठी व्याकरणाचं मोरा वाळिंबे खूप छान पुस्तक आहे. सगळीकडे महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये असं काहीच नाही की त्या पुस्तकात नाहीये आणि दुसऱ्या पुस्तकामध्ये आहे. त्यामुळे बेस्ट पुस्तक आहे ते. जर आपलं पुस्तक मार्केटमध्ये यायला थोडा वेळ आहे, तुम्हाला जर घाई असेल तर ते पुस्तक घेऊन टाका. त्याच्यामधून अभ्यास करा. PYQचं एक पुस्तक मार्केटमधून आणायचंय. आधी टॉपिक वाचायचा आहे. टॉपिक वाचल्यानंतर डोळे बंद करून आठवायचे आणि मला महत्वाचं सांगायचं ते म्हणजे टॉपिक वाचताना काय करायचे तुम्हाला माहितीये? कीवर्ड्स काढायचे. म्हणजे नोट्स, थोडक्यात नोट्स, पण लॉंग नोट्स नाही सांगत आहे मी. अशा नोट्स पाहिजेत की या नोट्स जेव्हा आपण पेपरला जाऊ तेव्हा अर्ध्या पाऊण तासामध्ये वाचून झाल्या पाहिजे. ट्रॅव्हल्स मध्ये किंवा अर्ध्या तासातच वाचून झालं पाहिजे, माझं म्हणणं आहे. अशा नोट्स पाहिजे. फापट पसारा लिहायचा नाही या नोट्स मध्ये. जर तुम्ही टॉपिक वाचला ना, टॉपिक मधले फक्त पॉइंट लिहायचे की या टॉपिक मध्ये हा प्रकार. फॉर एक्झाम्पल शब्दाच्या जाती टॉपिक आहे. शब्दाच्या जाती डायग्राम, प्रत्येक टॉपिक डायग्रामच्या स्वरूपामध्ये कीवर्ड्स काढायचे, जेणेकरून फक्त नजर जरी गेली ना तरी कळायला पाहिजे की या टॉपिक मध्ये हे आहे, एवढं आहे, तेवढं आहे म्हणून. ठीक आहे. शब्दाच्या जाती बघितला, लगेच करायचे 2 प्रकार वर्गीकरण, लगेच त्याच्या खाली 4 करायचे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वय अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय लगेच करायचे. त्याच्यानंतर क्रियाविशेषणामध्ये क्रियाविशेषण वेगळं आणि क्रियाविशेषण अव्यय वेगळं करायचंय. लगेच नामाचे प्रकार आहेत, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. सामान्य नामाचे लगेच दुसरे 2 प्रकार आहेत. फास्ट सांगतेय जेणेकरून स्टडी प्लॅन आहे आणि कशा नोट्स काढायच्या हे तुम्हाला इथे थोडक्यात सांगते मी. ठीक आहे. सामान्य नामाचे बरेच प्रकार आहेत, समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम. तर असं तुम्हाला चार्ट टाईप कीवर्ड्स काढायचे आहेत. पुन्हा सांगतेय, भल्या मोठ्या नोट्स काढायच्या नाही. वाचणं वेगळं. फर्स्ट रीडिंग हे पूर्ण बेसिक पासून, दुसऱ्या कोणाच्या नोट्स मागायच्या नाहीत. ही महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. त्याने त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लिहिलेलं असतं. त्याचं माइंडसेट वेगळं, प्रत्येकाचं माइंडसेट वेगळं असतं. त्याच्यामुळे पहिलं रीडिंग जे आपण करतो ना, पहिलं रीडिंग करत असताना नेहमी लक्षात ठेवायचे, पहिल्या अक्षरापासून तर शेवटच्या अक्षरापासून सगळे अक्षर वाचायचे आहेत. सगळं डोक्यामध्ये घ्यायचंय, सगळंच्या सगळं. ठीक आहे. सेकंड रीडिंग सुद्धा असंच करायचंय. पण पहिलंच रीडिंग करत असताना ज्यांना जमेल त्यांनी नोट्स काढायच्या, नाही तर ज्यांना पहिल्या रीडिंग मध्ये नाही जमणार, काही काहींचं असं असतं की एकाच वेळी अनेक गोष्टी नाही करू शकत, कारण काही पूर्ण ब्लँक असतो. आधी आपण जे नवीन विद्यार्थी मित्र अभ्यासाला तयारी करायला सुरुवात केलेली आहे, पूर्ण ब्लँक असतात. त्याच्यामुळे त्यांना लगेच नोट्स कशा काढायच्या याच्यावर नाही कळत. फर्स्ट रीडिंग व्यवस्थित रीडिंग करायचे. नंतर जेव्हा तुम्ही सेकंड रीडिंग करायला जाल तेव्हा मात्र प्रकार, पॉइंट्स, कीवर्ड्स काढायचे. कीवर्ड्स म्हणजे त्या पॉइंट लिहून पॉइंटच्या आतमध्ये एखादा असा शब्द लिहायचा की त्या शब्दावरून पूर्ण पॅराग्राफ तुम्हाला आठवला पाहिजे, त्याला म्हणतात कीवर्ड्स. ठीक आहे. सेकंड रिडिंगच्या वेळेस कीवर्ड्स काढायचे. नंतर थर्ड रिडिंग करायची आहे. थर्ड रिडिंगच्या वेळेसही तुम्ही एकदा पाहायचं हे कीवर्ड्स तुम्हाला आठवतात की नाही. ठीक आहे. असं करत 90 दिवसामध्ये तुमची, मला तरी वाटतंय की 6-7 वेळा रिव्हिजन होऊन जाईल मराठी व्याकरण. आणि एकच विषय नाही ना तुमच्याकडे, सगळे विषय तुम्हाला वाचायचे आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंय. आणि मराठी व्याकरणाला किती वेळ अभ्यास करावा हे खूप महत्वाचं असतं. ठीक आहे. मराठी व्याकरण जो विषय आहे, किती वेळ अभ्यास करावा दिवसातून, कारण आपल्याला फक्त आठवडाभर किंवा 15 दिवस एवढाच अभ्यास नाही करायचा आहे आपल्याला, की आपण 4-4, 5-5 तास एका विषयाला देऊ, की आपण रात्रभर जागून अभ्यास करू, की आपण पहाटे 4ला उठू. असं नाही करायचंय आपल्याला. का? कारण आपलं ध्येय जोपर्यंत पूर्ण होत नाही, भले एखाद्याच्या नशिबात याच वर्षी वर्दी असेल, कोणाच्या नशिबात 5 वर्षानंतर वर्दी असेल, मग काय म्हणजे एज असेल तर तुम्ही देऊ शकता एवढ्या भरत्या. काही काहींनी खूप सारा अभ्यास केलेला असतो, पण मात्र नशीब साथ देत नाही, म्हणजे 1-2 मार्कावरून आपण राहतो. मग तिथंच नसतं थांबायचं, नेहमी लक्षात ठेवायचं. या वर्षी नाही स्वप्न पूर्ण झालं ना, कुठं गेलोय आपण, पेपर पण, भरती पण तिथंच आहे, आपण पण इथंच आहे, कोणी कुठंच नाही गेलेलं. पुन्हा नव्यानं उभं राहायचंय, जिद्दीने लढायचंय आणि नक्की यश मिळेल तुम्हाला. बघा तुम्ही. ठीक आहे. की 1-2 मार्कावरून राहिलो, बस आता मला नाही करायचंय, माझं नशीबच मला साथ देत नाहीये, असं नसतं.
प्रयत्न करत राहायचं असतं. ओके, तर येऊया मूळ मुद्द्यावर. मराठी व्याकरण हा विषय सगळ्यांना एकदम किचकट वाटतो. तुम्हाला वाटलं मॅडम म्हणतील की सोपा वाटतो सगळ्यांना, सोपा नाहीये. आपली मातृभाषा आहे मराठी, रोज बोलतोय आपण, तरी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण खूप किचकट वाटतं. त्याच्यामुळं काही विद्यार्थी मित्र याच्याकडे कमी लक्ष देतात आणि बाकीचे स्टोरीनुसार इतिहास वगैरे लक्षात ठेवता येईल ते लक्षात ठेवतात. पण सगळ्यात सोपा विषय जो कोणता असेल तो मराठी आहे, हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. आपली मातृभाषा आहे, आपली बोलीभाषा. आपण या भाषेमध्ये हवं ते लिहू शकतो, बोलू शकतो, गेस करू शकतो. बरोबर की नाही? हवं ते म्हणण्यापेक्षा पॉइंटला धरून शब्दाचा अर्थ काढू शकतो आणि बरेच प्रश्न मराठी व्याकरणाचे असे आहेत, त्या प्रश्नाच्या अर्थामध्येच उत्तर दडलेलं असतं. त्याच्यामुळे खूप सोपं आहे. जे विद्यार्थी मित्र ज्यांना काहीच येत नाही ते सुद्धा 25 पैकी 15-16 मार्क्स पाडतात मराठीमध्ये. खरं आहे हे. घडलेल्या गोष्टी आहेत. त्यांना काहीच येत नाही. नव्याने तयारी करायला सुरुवात केली आहे. पण अकॅडमी असतात, आठवड्यातून एक टेस्ट होत असते 100 मार्काची. तरी मराठीमध्ये त्यांना 15, 16, 17 मार्क्स पडतात. का? कारण आपली भाषा आहे ती ना. आपल्या भाषेला कधीच कमी नाही लेखायचं. आपली भाषा आहे ती, त्याच्यामुळे त्यांना त्या काही-काही प्रश्नामधून समानार्थी, विरुद्धार्थी असेल, म्हणी, वाक्प्रचार असेल किंवा विरामचिन्ह सुद्धा तुम्हाला ओळखता येतं. बरेच असे सगळे नवीन टॉपिक आहेत असं नाहीये ना. त्याच्यामुळे खूप सोपं आहे मराठी. काही टॉपिक किचकट आहेत आणि ते असणारच कारण मेरिट ठरवणारे टॉपिक ते असतात. ओके. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे मराठी व्याकरणाला कधीच दुर्लक्ष नाही करायचं. तोच आपला स्कोरिंग विषय आहे हे डोक्यात ठेवून अभ्यास करायचा आहे. तर येऊ आपण आपल्या मुद्द्यावर की किती वेळ अभ्यास करायचा. बाकी खूप सारे विषय आपल्याकडे आहेत. गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, यांना खूप सारा वेळ लागतो. जीके आहे, जीके मध्ये जीएस आहे. ठीक आहे. तर मराठी व्याकरणाला फक्त का बरं मॅडम असं? कोणाला गणिती भाषा कळते त्याच्यामुळे. का मॅडम फक्त 1.5 तास? पण हा 1.5 तास जो आहे ना, क्वालिटी टाइम पाहिजे. काय पाहिजे 1.5 तास? क्वालिटी टाइम पाहिजे. कोणाचाही फोन उचलला गेला नाही. नेहमी लक्षात ठेवायचंय रे, जेव्हा आपण अभ्यास करतो ना, तेव्हा क्वालिटी टाइमनेच अभ्यास करायचा आणि जेव्हा आपण ब्रेक घेतो ना, भले कितीही वेळ फोनवर बोला ना, ज्याचा फोन आला होता त्याच्याशी. पण कोणाचाच फोन नाही उचलायचा. एकदम सायलेंट ठेवायचा आणि पालथा ठेवायचा मोबाईल. नाहीतर स्क्रीन लगेच चमकली का आपण बघतो कोणाचा मेसेज टिक झालाय. हो ना? किंवा कोणाचा फोन येऊन गेलाय. किती वाजलेत? सारखं घड्याळाकडे पण नाही बघायचं. ओके? महत्वाचं आहे 1.5 तास द्यायचा आहे, पण क्वालिटी टाइम द्यायचा आहे. त्या 1.5 तासामध्ये तुम्हाला एकही डुलकी नाही आली. डुलकी काय म्हणा ते नाही आलं पाहिजे. ठीक आहे? चहा पण नाही प्यायचा 1.5 तासामध्ये. मग मॅडम झोप आली तर नाहीच येऊन द्यायची झोप. तुमच्या मनाला सांगायचंय की मी 1.5 तास उठणार नाही. ठीक आहे? आणि या 1.5 तासामध्ये काय करायचंय? एक टॉपिक घ्यायचा आहे. ओके? 1.5 तासामध्ये काय करायचं आहे? एक टॉपिक घ्यायचा आहे. जास्त नाही 40च्या आतमध्येच टॉपिक आहे. 36 टॉपिक आहेत, पण जास्त उपप्रकार वगैरे वेगवेगळे केले तर 40 पर्यंत जातं. ओके, जास्त टॉपिक नाही. 90 दिवस आहे आणि 40 टॉपिक आहे म्हणजे एका दिवसाला एक टॉपिक घेतला तरी 2-2 वेळा वाचून होतोय तो. ओके, एकच टॉपिक घ्यायचा आहे. सगळ्यात पहिले बेसिक वाचून घ्यायचंय, पूर्ण वाचून घ्यायचंय. बेसिक वाचून झालं, त्याच्यानंतर त्याच्या खालचे प्रश्न सोडवायचे. त्याच्या खालचे प्रश्न झाले, त्याच्यानंतर पीवायक्यू पाहायचे आणि न बघता नंतर पीवायक्यू सवय झाल्यावर न बघता पीवायक्यू सोडवायचे त्या टॉपिक वरचे. याच्या हे 1.5 तासात आरामात होऊन जातं. एक टॉपिक वाचायला तुम्हाला 20 मिनिटं खूप झाले. छोटे छोटे टॉपिक वाचायला. काही बरेच मोठे मोठे टॉपिक आहेत, त्याला 2 तासही लागतात. ठीक आहे? 2 तासही लागतात म्हणजे छोटे टॉपिक असतात. बेसिक प्रश्न आणि पीवायक्यू हे खूप गरजेचं असतं. ठीक आहे? एक टॉपिक 1.5 तासामध्ये आरामात त्याचे प्रश्नही होतात आणि टॉपिकही होतो. 90 दिवस हातामध्ये आहेत, त्याच्यामुळे कुठलीही घाई गडबड करायची नाही. आणि असं नाही की मॅडम एकदा वाचल्यावर माझं लक्षातच राहत नाही. कोणी सांगितले फक्त एकदा वाचायला? एकदा वाचायचं पण प्रामाणिकपणे वाचायचंय आणि सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची आहे ना तुम्हाला वाचायला. मग का नाही लक्षात राहणार तुमच्या? आणि मध्ये गॅप जास्त नाही घ्यायचाय तुम्ही. मध्ये म्हणजे पूर्ण विषय वाचून झाला, आता थोडा आराम करूया, 10 दिवसांनी पुन्हा बघूयात त्याच्याकडे. चालणारच नाही. हवं तर तुम्ही 2 दिवस आराम करा मध्ये. 2 दिवस मध्ये आराम करा. पण पुन्हा पहिल्यापासून जे वाचले तेच वाचायचंय. आणि एक महत्वाचं मला तुम्हाला सांगायचंय.
जास्त प्रकारची म्हणण्यापेक्षा लेखकांची एकाच विषयासाठी, आता जरा उलट वाक्य तयार झाले आपलं, एकाच विषयाची जास्त प्रकारची किंवा जास्त लेखकांची पुस्तके वाचणं टाळा. पुस्तके वाचणं टाळा. जास्तीत जास्त 2 लेखकांची पुस्तक वाचायचे आहेत तुम्हाला, एक मोरा वाळिंबे आणि दुसरं जे बेस्ट असेल ते. ठीक आहे, 2च जास्त फापट. ह्या पुस्तकाची भाषा वेगळी, भले एकच लिहिलेलं असतं, काही जास्त स्पष्टीकरण दिलेलं असतं, काहीत कमी स्पष्टीकरण दिलेलं असतं, काहीत एकदम शुद्ध भाषा असते, एकदम डिटेलमध्ये असतं आणि काहीच वरवर असतं किंवा सोपी भाषा असते. ठीक आहे, जास्त लेखकांची पुस्तकं एकाच विषयासाठी रेफर करायची नाही. ह्याच्यात खूप सारा वेळ जातो तुम्हाला. त्यांच्या कलाकलाने घ्यायचं असं तुम्हाला त्या लेखकांच्या. मग सगळ्याच लेखकांच्या कलाकलाने एकाच विषय घेत बसणार आहे का तुम्ही? खूप महत्वाचा मुद्दा आहे. बघा पटलं तर तुम्हाला. मला सांगा कमेंटमध्ये पटतंय का ते. ठीक आहे, एकावर डिपेंड नका राहू ना, मी सांगते तुम्हाला. 2 पण जास्तीत जास्त 3 नको व्हायला. ओके, 2च लेखकांची पुस्तकं एका विषयासाठी रेफर करा. एकच म्हणत नाही तर पुन्हा म्हणाल की मॅडम ह्याच्यात काही नसतं त्याच्यात असतं, असं झालं तर काय करायचं. ओके, महत्वाचं आहे. तर पुढे आता आपण महत्वाचं पाहूयात. आपण जे 90 दिवसामध्ये करणार आहोत, जो काही मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम आहे, कोणते कोणते टॉपिक. आता इथं फक्त मेन टॉपिक नाही वाचायचे आपल्याला, की ज्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. 90 दिवस आहे तर अख्खे टॉपिक वाचायचे. ठीक आहे, अख्खे टॉपिक म्हणजे कोणते कोणते तर तुम्ही पाहू शकता. मराठी व्याकरण 2 भाग आपण केलेत. एक भाग मध्ये म्हणजे समजून अभ्यास करण्यासाठीचा टॉपिक आणि दुसरा भाग म्हणजे पाठांतर, पाठांतराचा टॉपिक, असं 2 भागामध्ये डिवायडेशन आपण केलेलं आहे. तर सगळ्यात पहिला आपण पाहणार आहोत की कोणता कोणता टॉपिक मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला अभ्यासायचा आहे. पहिला आहे भाषा. ठीक आहे, भाषा हा जो काही टॉपिक आहे 1 तासामध्ये होऊन जाईल तुमचा. भाषा हा टॉपिक जर वाचला, भाषा आपल्या मराठी भाषेचा उगम, मग तो कसा झाला, कोणत्या भाषेतून काय घेतलं, कोणाकोणाशी व्यवहार झाला, आपल्या भाषेला विकसित करण्याचं काम कोणत्या कोणत्या भाषांनी केलेलं आहे, आपल्या भाषेची लिपी काय आहे. ठीक आहे, इतर भाषा कोणत्या, इतर लिपी कोणती, हे सगळं भाषेमध्ये आपल्या भाषा कौशल्य कोणते कोणते आहेत, गट कोणते कोणते आहेत, मराठी भाषेचे गट, हे सगळं आपल्याला भाषा टॉपिक मध्ये पाहायचंय. 1 तास खूप झाला वाचायला. ठीक आहे, हवं तर तुम्ही 1.5 तास देऊन टाका ना त्याला, एका दिवसात उरकून टाका तो, पण ते पूर्ण क्लिअर झालं पाहिजे. दुसऱ्या दिवशी असं नाही की भाषा टॉपिक वाचलाय पण मला आठवतच नाहीये मी काय वाचलंय त्याच्यामध्ये, असं नको व्हायला. पुन्हा सांगते, 1.5 तास द्याल तुम्ही दिवसातला, क्वालिटी लेवल हवे. काय हवी आहे? क्वालिटी लेवल हवी. आणि इथं एक माझं राहिलं बरं का महत्वाचं, ते म्हणजे ब्रेक घेणं गरजेचं आहे. ब्रेक आपण जो घेतो ना, हवं तर झोपा तुम्ही चालेल, पण ब्रेक घ्या. ब्रेक घेतल्यानंतर चहा प्या आणि नंतर अभ्यासाला सुरुवात करा, म्हणजे फ्रेश वाटेल. पण जो दिवसातला एक विषय दुसऱ्या विषय, एका विषयातून दुसऱ्या विषयाकडे जाण्याच्या आधी अर्धा पाऊण तास तरी ब्रेक हवा तुम्हाला. असं नाही की आम्ही मॅडम डायरेक्ट टाइम टेबलच बनवले 10-10 मिनिटाचा ब्रेक. 10 मिनिटात वॉशरूमला जायचं, 10 मिनिटात पाणी प्यायला जायचं, 10 मिनिटं फोनवर बोलायचं. असं मिनिटाचा खेळ करू नका अजिबात, ते कधीच फॉलो नाही होत. ब्रेक घ्या, त्या ब्रेकमध्ये कोणाशी फोनवर बोलायचं असेल बोला, बाहेर फिरायला जायचं असेल जा, चहा प्यायचा असेल प्या किंवा झोपायचं असेल तर झोपा. पण ब्रेक घेणं गरजेचं आहे, त्याच्यानंतरच तुम्ही फ्रेश उठू शकता. ठीक आहे, भाषा टॉपिक. त्याच्यानंतर वर्णमाला टॉपिक आहे आपला. वर्णमालामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे, हाही पण एकाच दिवसात होऊन जाईल. वर्णमाला, त्याचे स्वरूप, त्याचं प्रकार, वर्णांची उच्चार स्थाने, मग त्याच्यामध्ये कचट प तुम्ही पाहू शकता, कंठ तालव्य, दंत तालव्य, दंतोष्ट वगैरे खूप सारं आहे त्याच्यामध्ये. हे सगळं वर्णमालामध्ये तुम्हाला पाहायचंय. ओके, याच्यामध्येच बाकीचे घटक येतात, जोडाक्षरे येतात, र जोडण्याच्या पद्धती येतात, अकार विल्लानुसार क्रम, हे सगळं आपण वर्णमालामध्ये लिहिले. म्हणून सांगितलं याचे प्रकार जर वेगवेगळे लिहत गेलं तर खूप सारे टॉपिक होतात. हो, तर तुम्ही 2 दिवस पण लावू शकता इथे. ओके, सगळं तुम्हाला सेम जसं सांगितले तसंच करायचंय. तुम्ही अख्खं बेसिक आधी क्लिअर करून घ्यायचंय, सगळं वाचायचंय, मग प्रश्न उत्तर पाहायचेत, मग पीवायक्यू सोडवायचे. ओके, त्याच्यानंतर शब्दांच्या जाती टॉपिक आहे आपल्या. शब्दांच्या जाती खूप वास्ट आहे, याच्यावर 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. कुठं आता इथंच लिहिते मी, 5 प्रश्न म्हणूया आपण. कस काय हो मॅडम, बाकीचे प्रश्न फक्त तर 25च प्रश्न विचारले जातात, एवढे सारे टॉपिक याच्यावर 5 प्रश्न कस काय?
मग उरले 20च प्रश्न. मग कोणावर किती विचारले? 20. कोणावर किती विचारले जाणार? तर शब्दांच्या जाती हा टॉपिकच खूप मोठा आहे, कारण 8 वेगवेगळे टॉपिक, प्रकार नाही म्हटलंय मी, 8 टॉपिक याच्यामध्ये आहेत. टॉपिक म्हटले कारण एक प्रकारच भला मोठा आहे टॉपिक सारखाच ना. शब्दाच्या जातीचे 8 प्रकार प्रत्येकाला माहितीये. गट 2 पडतायत. गट 2 पडतात, विकारी अविकारी, पण प्रकार तर 8. याचे 4 त्याचे 4. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वय अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, हे 8 टॉपिक आहेत आणि 8मध्ये निदान 5 तरी प्रश्न विचारले जातातच. आणि प्रत्येक टॉपिकवर प्रश्न विचारला जातो. फक्त काही जिल्ह्यांमध्ये या टॉपिकवर विचारलाय, काही जिल्ह्यांमध्ये केवळ प्रयोगीवर विचारला असेल, काही जिल्ह्यांमध्ये शब्दयोगीवर विचारलाय. हमखास शब्दयोगी नाम किंवा नामाचा लिंग किंवा नामाचं सामान्य रूप हमखास 100% प्रत्येक पेपरमध्ये विचारला जातं. ठीक आहे, बेसिक पासून शिकायचं असेल, आपल्या बॅचेस पण चालू आहे आणि यात युट्यूब चॅनलवर आपण रोज लेक्चर घेतो. महत्वाचं आहे, सगळं डिटेलमध्ये क्लिअर करतो आपण. ओके, तर याच्यावर 5 प्रश्न आहेत, त्यामुळे या टॉपिकला 4 ते 5 दिवस लागू शकतात आणि तेवढे द्यायचेत. घाई करायची नाही, पुन्हा एकदा सांगते, 90 दिवस हातामध्ये आहेत. ओके, आता तुम्ही हा व्हिडिओ कधी बघताय माझा मला माहिती नाहीये, आत्ताच्या हिशोबाने सांगते मी, घाई करायची नाही. आता विभक्ती विचार हे पण नामामध्येच येतं. ओके, शब्दाच्या जातीमध्येच आहे नाम ना. नामाचा लिंग विचार, नामाचा वचन विचार, नामाचा विभक्ती विचार, नामाचे सामान्य रूप, हे सगळं नामामध्ये येतं. विभक्तीवर सुद्धा एक प्रश्न असतो. जास्तीत जास्त तृतीया किंवा द्वितीय चतुर्थीवर प्रश्न असतोच असतो. ओके, विभक्ती सुद्धा 1.5 तासामध्ये होऊन जाईल. 1च तास लागतो, पण प्रॅक्टिस जास्त करायची म्हणून 1.5 तास दिलाय मी. ओके, प्रयोग सुद्धा एकाच दिवसाचा टॉपिक आहे. प्रयोगाचे 3 प्रकार आहेत, कर्तरी, कर्मणी, भावे, आणि एक आहे मिश्र, पण तो मुख्य प्रकारामध्ये गणला जात नाही, कारण मुख्य प्रकारांना एकत्रित करूनच मिश्र प्रयोग तयार होतो. त्याच्यामुळे प्रयोग टॉपिक सुद्धा एकाच दिवसाचा आहे. कोणते कोणते टॉपिक तुम्हाला अभ्यासायचे ते सांगते मी. निवडले नाहीयेत बाजूला, सगळे पोलीस भरतीला जे टॉपिक आहेत सगळे घेतलेत मी इथं, कारण इथं फक्त इम्पॉर्टंट टॉपिक नाही वाचायचे आपल्याला. इम्पॉर्टंट टॉपिक आपण शेवटच्या 15 दिवसामध्ये वाचतो. आता 90 दिवस आहेत, त्यामुळे सगळे टॉपिक व्यवस्थित वाचायचे. काळ क्रियापदामध्येच येतो, शब्दाच्या जातीमध्येच काळ येतो. काळ म्हणजे क्रियापदाचे काळ व अर्थ त्याच्यामधला आहे हा. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. ठीक आहे, किंवा क्रियापदाच्या अर्थानुसार पडणारे प्रकार किंवा क्रियापदाचा आख्यात विकार, हेही महत्वाचं आहे. हे टॉपिक मी वेगळे नाही लिहिलेत, कारण ते शब्दांच्या जाती क्रियापद या टॉपिक मध्ये येतात. ज्यांना समजले, ज्यांचा अभ्यास झालाय त्यांना माहिती मॅडमने कशा पद्धतीने टॉपिक जे वेगळे काढलेले नाहीये ते कशामध्ये आहेत ते. ओके, त्याच्यानंतर समास टॉपिकवर सुद्धा एक प्रश्न फिक्स आहे. समासावर जास्ती करून तत्पुरुष समासावर प्रश्न विचारतात, कधी कधी अव्ययभावावर पण विचारतात, सगळ्यांवर प्रश्न विचारतात, पण मोस्टली तत्पुरुष सगळीकडे असतोच. ओके, त्यामुळे समास टॉपिक सुद्धा व्यवस्थित करायचा आहे. एका दिवसामध्ये होऊन जाईल समास टॉपिक. अलंकार सुद्धा एका दिवसामध्ये होऊन जाईल. अलंकारावर एक म्हणण्यापेक्षा 2 प्रश्न फिक्स असतात. शब्द अलंकारावर, यमकवर जास्त प्रश्न असतात कधी कधी, आणि अर्थालंकाराचे पण बरेच 18-19 प्रकार आहेत, त्याच्यातले पण 1-2 प्रकार खूप फेमस आहेत, ट्रेंडिंग आहेत असं म्हटलं तरी चालतं. ओके, संधी टॉपिक वर 2 प्रश्न फिक्स असतात. संधी टॉपिक, संधीचं पण वर्गीकरण 2 पद्धतीने आहे. एक आहे संस्कृत संधी, दुसरा आहे मराठीतील निव्वळ मराठी संधी, ज्याला कुठलाही नियम वगैरे नाही. हे सगळं इथं शिकून फायदा नाही तुमचा, कारण इथं आपण प्लॅनिंग बघतोय, स्टडी प्लॅन बघतोय 90 दिवसाचा. ओके, हे सगळं शिकायला भेटेल तुम्हाला बेसिक पासून आपल्या बॅच मध्ये किंवा युट्यूबवर. विरामचिन्ह बरेच जण स्किप करतात, पण हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण विरामचिन्हानुसार शुद्ध वाक्य ओळखा. वाक्य म्हणते, शब्द नाही, तेही ओळखायला येतं आपल्याला. आजकाल तर ते चालूच आहे. ठीक आहे, विरामचिन्हानुसार योग्य लिहिलेलं वाक्य खालीलपैकी ओळखा. आणि बरेच विरामचिन्ह आपल्याकडे आहेत जे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही. काकपद असेल, हंसपद असेल, लोपचिन्ह असेल, अवग्रह चिन्ह असेल, खूप सारे चिन्ह, फुल्या वगैरे आहेत, कंस, गोल कंस, बरेच चिन्ह आहेत असे आपण शिकवतो ते, आणि त्यातले परीक्षेला विचारले जातात. त्यामुळे विरामचिन्ह टॉपिक सुद्धा महत्वाचा आहे, एकाच दिवसात होऊन जाणार आहे. वाक्य पृथक्करण वर सुद्धा एक प्रश्न फिक्स असतो. वाक्य पृथक्करण, या वाक्यातील उद्देश ओळखा किंवा दिलेल्या वाक्यातील विधेय ओळखा, किंवा या दिलेल्या वाक्यातील अनुक्रमे उद्देश्य, विधेय आणि विधानपूरक ओळखा, असं विचारलं जातं. त्याच्यामुळे वाक्य पृथक्करण टॉपिक सुद्धा एकाच दिवसाचा आहे, होऊन जाईल.
शब्दसिद्धी आपण स्किप करतो, पण एक प्रश्न येतोच आणि मोस्टली तो प्रश्न पोर्तुगीजचाच असतो. खाण्याचा पदार्थ असतो कोणता कुठला तरी, फॉर एक्झाम्पल बटाटा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत घेतलेला आहे, किंवा तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत घेतलेला आहे. साबुदाणा झालं, पाव झालं, बिस्किट झालं, खूप सारे प्रश्न याच्यावर तयार होतात. ओके. आणि शब्दसिद्धी पुन्हा एकदा सांगते मी, ज्यांचा अभ्यास झाला असेल त्यांना माहिती असेल की वेगळं काहीच विचारलं जात नाही. जे पीवायक्यू आहेत 99% शब्दसिद्धी पीवायक्यू मधल्याच विचारला जातो. त्याच्यामुळे पीवायक्यू चांगले करा शब्दसिद्धी टॉपिकसाठी. ओके. त्याच्यानंतर येऊया आपण शब्दशक्ती. शब्दाच्या अंगी गुण असतात ते प्रकट करण्याची शक्ती म्हणजे शब्दशक्ती. अभिधा व्यंजना अर्थ प्रकट करण्याची शक्ती, अभिधा व्यंजना आणि लक्षणा. महत्वाचं आहे, एकाच तासात होऊन जाणार आहे. उपप्रकार जास्त नाही विचारलेत. लक्षणाचे व्यंजनाचे उपप्रकार आहेत जास्त, पण ते विचारले नाही जात पोलीस भरतीला. मूळ प्रकार व्यवस्थित फोकस करायचे आहेत. वृत्त टॉपिक बरेच विद्यार्थी स्किप करतात. अख्ख्या जिल्ह्यांमधून फक्त 1-2 जिल्ह्यांमध्येच वृत्त टॉपिक विचारला जातो एकच मार्काला. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थ्यांनी स्किप केला तरी हरकत नाही, पण शक्यतो स्किप नाही करायचं, कारण 1 मार्क्स कोणाला नकोय. हा, समजून घ्यायचे, समजून जाईल. त्याच्यानंतर आहे सामान्य रूप. नामाचं सामान्य रूप आपल्याला शिकायचं आहे. नामाचं सामान्य रूप म्हणजे नाव एखादं वाक्यात वापरल्यानंतर त्याला प्रत्यय लागतो आणि तेव्हा त्याच्यात लिंग वचनाप्रमाणे जो काही बदल होतो त्याला म्हणतात सामान्य रूप. ओके. वाक्यांचे प्रकार खूप महत्वाचं आहे. संयुक्त वाक्य, केवल वाक्य आणि मिश्र वाक्य. याच्यासाठी शब्दाच्या जातीमधला उभयान्वयी अव्यय हा टॉपिक अभ्यासणं गरजेचं आहे. अख्खाच्या अख्खा वाक्याचे प्रकार टॉपिक त्याच्यावर डिपेंड आहे. ओके. याच्यावर सुद्धा एक प्रश्न असतोच असतो. कधी कधी याच्या वाक्य रूपांतर, वाक्य संश्लेषण हे सुद्धा गरजेचं आहे अभ्यासणं. असा प्रश्न विचारला जातो की होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करा, किंवा 2 वाक्यांचं मिळून एक संयुक्त वाक्य बनवा. असं शुद्ध शब्दाचा विचारला जातोच, फक्त शुद्ध वाक्यही विचारलं जातं हे लक्षात ठेवायचंय. शुद्ध शब्दांची रिव्हिजन व्यवस्थित करायची आहे. शुद्ध शब्द नजरे खालून घाला, जास्तीत जास्त जास्त काही करू नका, नियमपाठ करू नका. ठीक आहे. रस, जे 9 रस आहेत त्याच्यापैकी एक विचारला जातोच. ओके. हा सुद्धा 1.5 तासाचा खेळ आहे सगळा. याच्यामध्ये काही टॉपिक 1.5 तासात होणारे आहेत, काही टॉपिक 4-5 दिवस लागणारे आहेत आणि काही टॉपिकला तुम्ही 2 दिवसही लावू शकता. असं काही नाही, प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते. मॅडमने सांगितले 1.5 दिवसात तर झालंच पाहिजे, गरजेचं नाहीये. तुमच्या मेंटॅलिटीनुसार समजणं गरजेचं आहे. नुसतं वाचून काय काय होणार आहे वाचून, मला सांगा. काहीच नाही ना. किती वाचलं याच्यापेक्षा काय लक्षात राहिलं हे जास्त गरजेचं आहे. बघा पटतंय का? काय फायदा नाही 1.5 तासामध्ये संपून, जर तुम्हाला समजत नसेल तर. त्याच्यामुळे सांगते. हे झाले अभ्यास करण्यासाठीचे टॉपिक. आणि त्याच्यानंतरचे टॉपिक आहे मित्रांनो पाठांतर करण्याचे टॉपिक. फक्त आणि फक्त रिव्हिजन, घोकंपट्टी म्हणा तरी चालेल. रोजच्या रोज मला वाटते 5 मिनिटं याच्यावर द्यावेत. रोज 5 मिनिटे. ठीक आहे. 5 नाही म्हणत मी, कमी होईल, तुम्हाला बसायला तेवढा वेळ लागतो. ठीक आहे. रोजचे 10 मिनिटे तुम्ही याला द्यायचे वेगळे. शब्दसंग्रहाला 10 मिनिटं द्यायचे. तरी का 10 मिनिटं द्यायचे? कारण पाहायला गेलं तर आता जे टॉपिक पाहिलं याच्यावर 15 प्रश्न आणि याच्यावर 10 प्रश्न असतात. कधी कधी इक्वली पण असतं, कधी कधी याला वेटेज जास्त असतं, ते कमी असतं. त्यामुळे शब्दसंग्रह महत्वाचा आहे. रोजच्या रोज 10 मिनिटं जेवढे समानार्थी शब्द होतील तेवढे वाचायचे. अख्खे टॉपिक एकाच दिवशी नाही वाचायचे, एक 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 घेऊन. समानार्थी शब्दावर एक प्रश्न असतोच असतो, विरुद्धार्थी शब्द असतो, म्हणी विचारले जातात, म्हणीचा अर्थ विचारला जातो, किंवा अर्धवट म्हण दिलेली असते ती पूर्ण करा असं विचारला जातो, किंवा या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये दिलेला आहे ते ओळखायचं असतं. ठीक आहे. वाक्प्रचारावर प्रश्न विचारला जातो. शब्दसमूहाबद्दल एक शब्द फेमसच आहे, विचारला जातो. ध्वनिदर्शक शब्द म्हणजे प्राणी असतात, पक्षी असतात. समथिंग एखाद्या पक्ष्याच्या आवाजाला काय म्हणतात, प्राण्याच्या आवाजाला काय म्हणतात. ठीक आहे. सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात, वाघाच्या आवाजाला काय म्हणतात. पिल्लूदर्शक शब्द, घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात. अलंकारिक शब्द सुद्धा विचारला जातो, म्हणजे एखादा शब्द देतात आणि त्याचा अप्पलपोटा या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा असं विचारलं जातं. ठीक आहे. 90 डेज चॅलेंज हे स्वतःला तुम्ही द्यायचंय की 90 दिवसामध्ये अख्खा मराठी व्याकरण क्लिअर झाला पाहिजे, की 25 पैकी 23 मार्क्स आपले फिक्स पाहिजेत. 2 मार्क्स आपल्या डोकॅलिटी म्हणजे लॉजिकवर डिपेंड असतात, तुम्ही काय लॉजिक लावता त्याचं. ओके. लेखक आजकाल तर जास्तच विचारलं जातात. एखादा लेखक देतात, हे टोपण नाव कोणाचं आहे,
लेखकाने त्यांची टोपण नावं किंवा डॅश डॅश हे पुस्तक कुणी लिहिलेलं आहे, या पुस्तकाचे लेखक कोण, लेखक व त्यांची पुस्तके यांच्यावरही जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळे महत्वाचं आहे पाठांतराचे टॉपिक जास्तीत जास्त रोज 10 मिनिटं तरी रिव्हिजन करायची आहे. सगळे समानार्थी विरुद्धार्थी तुम्ही पेपरला जेव्हा आदल्या दिवशी नाही वाचू शकत तुम्ही सगळ्याच्या सगळं, ठीक आहे. तेव्हा तुम्ही फक्त म्हणी वाक्प्रचार जास्तीत जास्त डोळ्याखालून घालायचे फटाफट फटाफट. शब्दसमूहाबद्दल एक शब्द वगैरे वगैरे. रोज 10 मिनिटं प्रॅक्टिस झालीच पाहिजे आणि इकडचे टॉपिक कम्प्लीट झाल्याच्या नंतर या टॉपिकवर तडाखा धरायचा पाठांतराला. सोलो एका 2 दिवसामध्ये सगळे समानार्थी, जेवढी पीडीएफ जास्त असेल तुमच्याकडे तेवढं चांगलं याचं. कोठा शब्दसाठा जास्त पाहिजे याच्यासाठी, गरजेचं आहेच. ओके, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं सांगून जाते मी जाता जाता. सेशन आवडत असेल लाईक करा, शेअर करा. स्टडी प्लॅन हा पॉझिटिव्ह माइंडसेट पाहिजे तुमचा. अभ्यासाला बसता क्षणी रोजच्या रोज पॉझिटिव्ह माइंडसेट पाहिजे की हे मला सगळं 1.5 तासामध्ये येणारच आहे, छोटा टॉपिक असेल तर. असं म्हणायचंच नाही की गेल्या वर्षी नाही झालं तर यावर्षी काय करणार आहे मी करून तरी. हा पॉझिटिव्ह माइंडसेट असेल ना, अशक्य गोष्टी शक्य होते, पण ती करण्याची जिद्द पाहिजे आपल्या मनामध्ये. नेहमी अभ्यासाला बसताना फ्रेश माइंडने बसायचं आहे. इकडचा तिकडचा कुठलाही विचार मनामध्ये आणायचा नाही. होणार तुमचंही लग्न. फक्त त्यासाठी काहीतरी पोस्ट पाहिजे ना आपल्याला. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह माइंडसेट गरजेचा आहे. प्रत्येक चुकीला सुधारलं जाऊ शकतं, फक्त ती चूक सुधारणं किंवा ती चूक आपल्याकडून झाली हे मान्य करणं गरजेचं असतं. पण इथं चूक आपण अभ्यासाच्या बाबतीत विचार करतोय. हा गेल्या वर्षी अभ्यास करण्यामध्ये काय चूक केली होती ती चूक यावर्षी करायची नाही, म्हणजे चूक सुधारणं. अभ्यास करताना मोबाईल जवळ ठेवणं, मला लागतो गुगलवर सर्च करायला काय अडलं तर, असं म्हणून मोबाईल जवळ ठेवतो आणि प्रत्येकाच्या व्हॉट्सअपच्या कोणाचा मेसेज आला तर त्याला रिप्लाय देतो. काय गरजच नाही मोबाईल जवळ ठेवायची. पालथा सायलेंट करून पालथा ठेवायचा, उलटा ठेवायचा. ओके, आणि रोज ठराविक वेळानंतर ब्रेक घेणं आवश्यक आहे. मगाशी सांगितलेल्या पद्धतीने ब्रेक खूप गरजेचा असतो आयुष्यात. मग लगेच तिच्या बरोबर जाऊन ब्रेकअप करायचा नाही, ठीक आहे. ब्रेक गरजेचा असतो. ब्रेक घेतल्यानंतर काय होतं की आपण फ्रेश माइंडसेटने पुन्हा दुसऱ्या अभ्यासाला लागतो, ठीक आहे. महत्वाचं आहे. तर हे होतं आजचा आपला व्हिडिओ. आय होप सगळ्यांना आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल, माहिती महत्वपूर्ण असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. आणि अजून काही तुम्हाला अडत असेल अभ्यासामध्ये मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्की मी तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणार आहे. अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. काही नाही, आपल्याला काही घाई गडबड करायची नाही. खूप वेळ आहे आपल्या हातामध्ये. 90 दिवसाचं प्लॅनिंग आहे हे. त्याच्यामुळे 90 दिवस आपले स्वतःचे आहेत. जीव तोडून मेहनत करायची आणि बघा यावर्षी नक्की वर्दी तुमच्या जवळ येणार काय, तुम्ही खेचून आणणार तिला, ठीक आहे. चलो थांबूया मग आपण इथे. बाय बाय, टेक केअर. अभ्यास करत राहा. काही अडलं तरी बिंदास विचारायचंय. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.